नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. हा दिवस आहे 11 जूनचा. आम्ही निघालो होतो सकाळी 11:15 वाजता शोरूममध्ये चावी घेण्यासाठी. कारण आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं की हा मुहूर्त या दिवशी चांगला आहे, तर त्या मुहूर्तावर निदान गाडीची डिलेवरी नाही पण गाडीची चावी घ्या. आणि असं म्हणजे त्यामुळे असं होईल की गाडी घेतली आपण आपल्या ताब्यात असं. त्यामुळे ती चावी घेतली आम्ही आणि तिथून पुढे गेलो कपालेश्वरला. तिथे कपालेश्वराच्या पायाला आम्ही चावी लावली, प्रार्थना केली आणि माझं अधिकाचं वाण राहिलं होतं त्यामुळे ते सुद्धा दिलं. आणि इथे आम्ही चावी घ्यायला गेलो होतो तेव्हा गाडीची प्रिपरेशन चालू होती डिलिव्हरीसाठी. तर यांचं चेकिंग चालू होतं, काय झालं म्हणजे कुठे क्रॅश पडला आहे का काय ते सगळं बघत होते. तर आम्ही इकडे सगळी गाडीचं चावी घेतली आणि मग आम्ही निघालो कपालेश्वरला गेलो आणि मग कपालेश्वराचं दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही घरी आलो. आणि त्यानंतर डिलिव्हरी होती आमची संध्याकाळी 5 वाजता, पण आम्हाला वेळच झाला. तर आमचे सगळे फॅमिलीचे लोक येणार होते त्यामुळे मग आम्ही थोडासा वेळच लावला. तर इथे चावी घेतली आणि आम्ही निघालो कपालेश्वरला. आणि माझा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं करणार आता गाडी? इकडे या गाडीमध्ये. मग रिक्षात जागा नाही ना, मग जा गाडीमध्ये काकांच्या जा. आबा पण येत आहे. नाही बसायला जागा नाही, जाऊ दे आई. चल चल. मम्मी हाय. आधी अन्मय हाय करा. काय करायला आला अन्मय तू? अन्मय काय करायचं आपल्याला? नीट नीट नीट, मोबाईल पडेल खाली. हे कशाला आणलं तू? जरी लावायचं होतं तर फक्त अष्टगंध घेऊन हे गाडीत ठेवायचंय ना. हे आपल्याला तिकडे हे देतील ना ताट, त्याच्यात वर्ष फर्स्ट पाहिजे असं बघ. त्यांच्याशी बोलतो तू उभी राहा ना. मला अरे कसं केली का? बसू नको याच्यावर, ओली होऊन जाईल. अन्मय हाय. हाय अन्मय. हाय. तू कशासाठी आलाय इकडे? सगळे वेडे म्हणतील तुला. वेडा कशासाठी आलाय बाबू? बाबू कशाला आलाय तू? सरळ बघ, सरळ. कॉफी घेणार का काय घेणार? कॉफी पिणार का? चहा पिणार? कॉफी नको, कॉफी चहा. सही करायचं.
गाडी एक सोडतो त्याचा गेट पास आहे. हा हा वरती एक. गाडी मी चालवणार, गाडी मागे मी बसणार. गाडी एकदा बघून घेतो. येऊ का थांब, मी पण त्यांना विचारून घेऊ का? आले 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 आले, व्हिडिओ मध्येच नाहीये कधीपासून, म्हटलं आले आले. ना मागे ठेवलंय गाडीमध्ये. सुंदर रंग आहे. का बरं तू वेगळी वेगळी उभी आहे? काय करू मग आता तिकडे ते चाललंय. कसं वाटतंय तुला तुझ्या जावयाने एवढी छान गाडी घेतली आहे? मस्त वाटतं. छान वाटतंय. अगरबत्ती लावायची, मग पूजा करायची. चालू करून दे. गाडीवर सुंदर गाडी घेतली ना कधी चालवणार. शोरूममध्ये जी पूजा झाली तिथे दिवा नव्हता वगैरे काहीच नव्हतं. तिथे फक्त घ्यायची होती गाडी म्हणून स्वस्तिक वगैरे काढून थोडी पूजा केली आणि मग बाकीची पूजा घरी येऊन केली, जी आपण व्यवस्थित करतो. दिवा वगैरे लावून ओवाळणं, नारळ फोडणं वगैरे सगळं व्यवस्थित घरी येऊन केली. आणि जे तिथे आले नव्हते, माझी मावशी वगैरे आली होती पण ती बाहेर गेली होती, त्यामुळे ती तिथे येऊ शकली नाही. त्यामुळे मग
मग घरी आल्यावर मग सगळ्या जणांनी पूजा केली. शोरूमला माझी मावशी, काकू, आत्या, आमच्या शेजारी राहणाऱ्या काकू ते सगळेजणी नव्हत्या. मग इकडे आल्यावर त्या सगळ्यांनी पूजा केली आणि सगळ्यांना एक चक्कर मारून आणली नव्या गाडीमधून. एकदम जोरदार घाला इथे.